पद्धतीनं व्हावा एवढी अपेक्षा माझ्याकडून करण्याऐवजी मी तुमच्याकडून करतो. 1300-1400 रुपये तुमच्या ज्या संस्था आहेत त्याला पर विद्यार्थी 1400 का 1600 आता काहीतरी झालेलं आहे, ज्या आपल्या खाजगी संस्था आहेत अनुदानित. त्याच्यावर निकाल म्हणजे त्या संस्थेच्या शाळेत पाठवायला पालकांची अपेक्षा आहे. आश्रम शाळेचा एका स्टुडंटचा खर्च त्याच्या दुपटीपेक्षा जास्त आहे. पण आता पहिलीचे पटावर मुलं मिळत नाही म्हणून राज्यात 29 शाळा मर्ज केल्या. आता पहिलीला विद्यार्थी मिळत नाही गणेश भाऊ, म्हणून आडगावची शाळा भुवनला शिफ्ट केली, बरोबर ना. मोपनरची शाळा गांडोळ्याला शिफ्ट केली. पण पहिलीची शिफ्ट केली याचा अर्थ पुढच्या वर्षी दुसरीला मुलं नाहीत, दुसरी बंद होईल. तिसरीला मुलं नाहीत, कारण पहिलीला नव्हते तर तिसरीला येतील कुठून. हळूहळू तुमच्या आपले 10वी पर्यंतचे वर्ग 535च्या आता आपण शाळा सांगतो त्या 250वर येईल. याचं कारण काय? पहिलीला पट का नाही? एक दिवस असा होता आश्रम शाळेत पहिलीला मुलगा घालायचा, विनोद नाही आहे ती रियालिटी सांग. पहिलीला मुलगा शाळेत पाठवायचा तर एक शिर तांदूळ आणि एखादं कोंबडं नेऊन द्यायचे. काही करा सर, ही पार्टी आमच्याकडून घ्या पण एक मुलगा घ्या, असा एक दिवस होता. आज उलट आहे. आश्रम शाळेवाले म्हणजे आपली शासकीय यंत्रणा म्हणते 2 पहिलीची आणून द्या आणि 1 चौथीचा घ्या. पहिलीची मुलं न मिळण्याची कारण काय? याचा अर्थ प्रत्येक पालक जागृत झाला. पण पालक जागृत झालाय तो त्याच्या पुरत्या मुलापुरता जागृत झालाय. आपण सगळ्यांचे पालक आहोत. आपली जागृती सगळी मुलं पहिलीला का जाऊ नये, गेली कशी पाहिजे त्याच्यासाठी आपल्याला प्रयत्न करावा लागेल. खूप पेसाच्या संदर्भात चर्चा झाली. पेसा पूर्ण नाही का, कायदेशीर लढाई चालू आहे. आताच नाही पेसा 14 तारीख आहे काय, पुढच्या महिन्याची तारीख. कायदेशीर लढाई लढत राहू. 90 संवर्ग झाले. 17 संवर्गापैकी भरती झाली ती 90 संवर्गाची. पुन्हा परत 8 संवर्गाची भरती बाकी आहे. परत विचार करू, कारण आता जाळ्या नव्या टाकल्या, तुटणार नाही आणि ती करायची वेळ येणार नाही. म्हणजे शेवटी कुठल्याही गोष्टीला अंत असतो. जसं तुमचा अंत मी पाहिला आज, मला अजून सांगायचं आहे. आदिवासीला कंटाळाच नको असं माझं. अशिक्षित आदिवासी माझा आजा पंजा आडाली संध्याकाळी ताटात सर्जर घेतला, कथा लावायची, डाका लावायची, शिकलेलं नव्हतं. पण रात्रभर सकाळी दिवस निघेपर्यंत रामायण ज्या देवादेवतांच्या ज्या कथा त्या रात्रभर मांडी न उघडता सांगायचे. कारण एक त्यांची श्रद्धा होती का माझ्या मुलाचं, त्याच्या मुलाच्या लग्नात किंवा कुठल्या धार्मिक कार्यात असे जे कार्यक्रम करायचे ते श्रद्धेपोटी मांडी घालून बसायचे. आपल्याला बसायला हवं होतं असं मला वाटतं. ती माझी खंत आहे. चला, आहेत तेवढे सुद्धा तुम्ही महत्वाचे भरपूर आहेत. पेसाचा विषय आता येणार नाही. भरतीचा किंवा समाजाचा बऱ्याच वेळा विचार केला जाईल, डायरेक्ट निर्णय घेतला जाणार नाही. त्या दिवशी एका गावात 2 पक्षी मारले गेले. पेसा भरती रात्री 2:45 वाजता जी आहे, बरोबर. त्याच्याबरोबर 11 वाजता धनगरांचा अध्यादेश निघाला होता. त्याच दिवशी त्या कॅबिनेटवर तो येणार होता. तेव्हा तुम्ही काही कॅबिनेटमध्ये नव्हतो. पण 4 वाजता अध्यादेश दुरुस्त केला. जसं आता अजून आपल्याला आंदोलन करावं लागले असते.
आंदोलन करताना थोडस आपण सगळ्यांनी एकत्र आलं पाहिजे. कारण मला एक दिवस असा जाणवला आणि एवढं वाईट वाटलं का सह्याद्रीला ज्या दिवशी कोळी समाजाचं म्हणणं आम्ही आदिवासी आहोत, जे इतर कोळी 4 मिटिंगा लावल्या, 4ही मी पोस्टपोन केल्या. फुल संताप झाला, शिवीगाळ केली, तंगड्या तोडायच्या भाषा केल्या, नको त्या पद्धतीनं तुम्ही ऐकले असते. आम्हा सगळ्यांना शिव्या घातल्या. आम्ही सांगितलं तुम्ही जर त्यांना घेणार आहात किंवा ते आमचे आहेत तर आम्हालाही तुमच्यात बसू द्या. तुम्ही खरे कसे आमचे हे आम्हाला ऐकू द्या. त्याच्यावर एक दिवस सह्याद्रीला बैठक लावली. त्यांचे बाहेर गल्लीत लोक मावत नव्हते. जळगाव, धुळा, अंमळनेर, पूर्ण मुंबई सहित सगळी लोक आली होती आणि आम्ही होतो 23 लोक. त्याच्यात मी नक्की बोला आधी सांगून गेलो होतो जास्त बोलायचं नाही, पण शेवटी रक्त असतं. समाज त्या दिवशी मला सांगितलं होतं तुम्ही बोलायचं नाही कारण तुमच्यावर जास्त संताप आहे. आमची आमदारांची बैठक झाली, त्या बैठकीला तुम्हाला बोलवलं नव्हतं. मला आपलेच काही नेते होते, त्यांनी सांगितलं तू बोलायचं नाही. मग बोलायचं कोणी? मी म्हणत होतो माझ्याऐवजी कोण बोलणार असं तर मला सांगा, मी बोलणार. ते माझ्या हिताचं सांगत होते, पण तिथं गेल्यावर कबूल करून घेतलं, बोलायला कोणीच बोलला नाही. लक्की भाऊनी ज्या वेळेला सुरुवात केली, पण हे कोणाला नाही दिलं. त्या सह्याद्रीच्या गेस्ट हाऊसमध्ये एका VIP मध्ये त्यांना ठेवून बाहेर सिक्युरिटी होती. म्हणून साठी मी म्हणतो आपण एकत्र आलं पाहिजे. त्या दिवशी एवढं प्रेशराईज झालं यांना मध्ये ठेवल्यावर बाहेर सगळ्या लेडीज, तेव्हा मला लकी भाऊची आठवण आली का त्या लेडीज माझ्यावर जेव्हा सुटायच्या, काही मला वाटलं त्याच दिवशी मी आशा निशाला सांगितलं, बरोबर ना, या का तुम्ही प्रशिक्षण द्या, आता बाया प्रशिक्षित करा. आपल्या बाया अजूनही शिव्या नाही देत. घेऊ नका ना शिव्या, आपली संस्कृती चांगली आहे, हे खरं आहे. पण प्रसंगी जिथं गरज येईल ना, आम्ही पुरुष नाही त्यांच्या तोंडी लागू शकत. त्या दिवशी अक्षरशः घेराव घातला. नंतर मला पाठीमागं पुढं गाड्यांमध्ये पोलिस भरून मला सोडायला निघाले तर म्हणायचे टोपी काढून घ्या. मी सांगितलं का टोपी माझ्या बापाची आहे, माझ्या बापाची, माझ्या आदिवासी टोपी आहे, मी टोपी नाही काढणार, काच वर करून घ्या. नाही, मी बाय करत जाईल. तिथून निघाल्यावर मी बाय करत आलो सगळ्या. ही स्फूर्ती केव्हा आली का लकीला तुरुंगात नाही सुरक्षित ठेवले. अशी अवस्था या ठिकाणी आपल्याला लकी भाऊ जेरोड साहेब आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. ते कसं त्यांचं पाहिजे तर तुम्ही तसंच राहिलं पाहिजे ना, मला तेच म्हणायचं आहे. तर त्या पद्धतीनं आपल्याला पुढे जावं लागणार आहे. खूप कामं आहेत. पेशाभरतीचा अर्धी पेशाभरती राहील. पाठीमागच्या काळात आपण काहीतरी नाशिकीवरची बरीच मुलं काय त्याच्यात मुलं अजून बाकी आहेत का ज्यांचे 10 वर्ष पूर्ण झाले होते पण चुकून ते राहून गेले. त्यांचाही आपल्याला प्रश्न 8-15 दिवसात मार्गी लावायचा. नवीन भरत्या ज्या आहेत, भरत्या खूप दिवसाच्या नाही आहेत, कुठल्याच भरत्या नाही, प्रमोशन नाही, सर्व्हिसिंग प्रमोशन सुप्रीम कोर्टात चालू आहे. त्या संदर्भात आपल्याला झगडत राहावं लागणार आहे, भांडत राहावं लागणार आहे. पण भरती करायला तर काही अडचण नाही. म्हणून मी आता आपलेच मंत्री उईके साहेब त्यांना सांगितलं एक महिनाभरात तात्काळ TSC लावा. TSC लावून TSC निर्णय घेऊन आणि तात्काळ भरती त्या ठिकाणी करावी, जेणेकरून आपली काही शाळा आजही अशा आहेत का परवा आम्हाला सांगितलं का प्रत्येक आमदारानं मंत्र्यानं एक शाळेवर जायचं. मला विचारलं होतं
तर उईके साहेबांनी फोन केला. म्हणजे सेक्रेटरींना मी सांगितलं का झिरवाळ साहेब कोणत्या आश्रमशाळेवर जाणार आहेत त्यांना विचारा. सेक्रेटरींना ते विचारायला होत असतील तर सेक्रेटरी म्हणत होते नाही तुम्हीच विचारा, कारण मला विचारायचं प्रत्येकाच्या ध्यानात येते. याच्या डोक्यात खटकी आली का दिसताना असं दिसतो पण खटकी वाईट आहे हे सगळ्यांना परिचय झाला. आणि मग मी सांगितलं मी आश्रमशाळा सांगणार नाही, सांगून जर जायचं असेल तर माझ्या बापाच्या जमणार नाही. काय म्हणून सांगून जायचं तुम्हाला तर काय परिस्थिती आहे तर मग ते झाडेला आहे का, बेड आहे का, लाईट आहे का, गुरुजी आहे का, तिथं मुक्कामाला अधीक्षक आहे का, तिथं अधीक्षिका आहे का, वॉचमन आहे का, ह्या ऐन वेळेवर गेल्यावर समजते. जर तुम्ही आधी सांगितलं का बाबा आज येणार आहे त्या दिवशी मी गेलो 1:30 वाजता एक आश्रमशाळेत न सांगताच. पण तिथे गेल्या गेल्या मला ऐकायला मिळालं होतं जिथं जाणार आहे किंवा सगळ्या महाराष्ट्रातल्या आश्रमशाळेवर येते किंवा एखादा कर्मचारी पाठवतो त्यांनी आधीच जाडून जोडून ठेवलं होतं. मी गेल्या गेल्या त्यांना एवढी सफाई रोज असते. हा म्हणे असते. गेलो म्हटलं चला तुम्ही कुठं राहतो तिथे जाऊ. त्यांच्या निवासाजवळ गेलो, अजिबात झाले त्यांच्या निवासाचं. इकडे हे मुलं राहतात, इकडं कोण राहतं सांगा. तुमचं निवास आहे ना, का नाही झालेलं याचा अर्थ तुम्ही राहत नाही. अशा याच्यावर खूप मोठा वादींचा तर करू. हळूहळू खूप ट्रॅक सोडून गेल्यावर पुन्हा ट्रॅकवर यायला खूप दिवस जातात. पण प्रयत्न ठेवला तर लवकर होईल. त्याच्यासाठी निवड प्रतिनिधी अधिकारी नाही काही करणार. तुम्हा आपल्याला सगळ्यांना काम करावं लागेल. आपलं आहे असं म्हणून तिथं मधून मधून गेलं पाहिजे. आहेत ना, कमी आहेत पण आहेत ते तरी आहेत का. मी आता त्या दिवशी संख्या विचारली, डेप्युटेशन किती आहे, तिकडं गुरुजी नाही. आणि इथं पाहिलं तर चांगले चांगले म्हणून इथं आणले. का बरं चांगले काय, आमच्या पोरांना बांधत्या होत्या. जाऊ द्या ना असं. अजून 2-4 दिवसात मी पुन्हा त्याचा आढावा घेणार आहे पूर्ण महाराष्ट्रातला. कारण मी आता ठरवलंय, तुम्ही सांगितलं ना, तर तो युवा महोत्सव तुम्ही घेतला होता. 98% युवा आणि 2% वृद्ध असा घ्यायला पाहिजे होता. मी सुद्धा भाग घेतला असता. मी भाग घेतला असता, काहीतरी वेगळं करून सांगितलं असतं, दिलं असतं त्या प्रात्यक्षिकाच्या माध्यमातून. ठीक आहे, पुढच्या वेळेला आपण तसंही करू. परंतु भविष्यातल्या अनेक कल्पना आहेत. त्याच्यापैकी शिक्षण ही एक महत्वाची बाब तुम्ही मंडळींना आम्हाला निदर्शनास आणून दिलेली आहे. असं असताना आम्ही त्याचा प्रयत्न पाठीमागापासून करतोय. परंतु मी एक विचार करतो का जसं मी प्रयोग म्हणून दिंडोरीत केला, पेठमध्ये केला, दिंडोरी पेठमध्ये, नाही तर गणेश भाऊ म्हणते दिंडोरीचंच नाव घेतं, तर तसं नाही. आदिवासी MIDC क्लस्टर, स्वतः आदिवासीच्या मालकीचं क्लस्टर MIDC, का जे छोटे उद्योग, मग ते फार झाडू विणणाऱ्या बाया जरी असतील तरी ते उद्योग आहे, अशा लोकांना एकत्र करून ते क्लस्टर करायचं. ते आपण जागरूकतेला करतोय. इथून 20 मिनिटात माणूस जातो. 100 एकरावर त्याला परवाच 50 कोटी रुपये टोकन प्रोव्हिजन झाले, मिळाले पैसे. तशी महाराष्ट्रभर 2-2, 3-3 तालुके किंवा जिल्हा मिळून का व्हायला पहिलं टार्गेट ठेवून आपण त्या MIDCची कल्पना करतोय. का ज्याची मला शाबासकी शरद पवार साहेबांनी तुझ्या डोक्यात हे येतंय कसं, तर म्हटलं साहेब येतंय. तर म्हणलं कसं, तर म्हटलं आमचीच लोक वीर काय करतो आपण, देवाऱ्यात ठेवायचे वीर, बरोबर ना. वीर वगैरे बनवणारे तुमचे माझे नातेवाईक आहेत, पण आपण घेत नाही कारण तो आपला आहे. ते सोनाराजवळूनच घेतलं पाहिजे. पण मी तुम्हाला दाखवतो, गोण्याच्या गोण्या भरून आपली मुलं ते वीर बनवतात आणि सोनाराला देऊन देतात आणि तिथून आपण जाऊन आणतो. देवाऱ्याला वीर बनवतो आपल्या इकडे. याला तुम्ही भोकरपाड्याला, भोकरपाड्याचा पोरगा अतिशय सुंदर, तुम्हाला सगळे
खंडराव काय असतील नसतील सगळे तुमचे देवाऱ्यातले दैवत हे सगळं बनवून घेतो, पण आपण घेत नाही त्यांच्यावर. सोनाला कळत आपली मुलं बनवतात. अशा अनेक वस्तू अशा आहेत त्या आपली लोक बनवतात का जे मी आता पाहिलं. ते निरगुडीचं तेल ऊस तळ्याला बनवतात, त्याचा लेबल बाहेरचा आहे. आणि निरगुडीचं तेल 1.5-2 पट भावाने जास्तच इतर लोगो लावून विकलं. आपल्यात कमी नाहीये, फक्त आपण लाजरे गुजरे किंवा प्रतिनिधी सुद्धा आम्ही थोडस कळत न कळत तुम्हाला सुनो हळूहळू बदललं पाहिजे. आता मी परवा एका पोराचा सत्कार केला, जसा इथं आपण यांना सत्कार केला तसं कदाचित देशातली पहिली केस आहे का त्यानं मऊ फुलाची वाईन बनवलेली आहे. मऊ फुलाची वाईन 14% अल्कोहोल आहे. मी राष्ट्रपतींकडून त्याचं इनॉग्रेशन करणार आहे. प्रकाश मुंडे म्हणून चंडिकापूरचा आहे, एक्सपोर्ट होईल. आज मागणी आहे, खूप कला आहे, फक्त आपल्याला त्यांना स्टेजवर आणून द्यायचं आहे. ते काम आपल्याला करायचं आहे. म्हणूनच ही माझी कल्पना जी आहे, ज्या ज्या विभागात त्या त्या विभागात. मी आता परवा मुंबईला एका ठिकाणी सांगितलं, म्हटलं मी वावराची माती विकू शकतो, कारण मुंबईमध्ये दसऱ्याला घट बसवायला हे नाशिकमध्ये सुद्धा. आता इथं नोकरीवाले नाही, तिकडे नोकरीवाले होते जास्त, नाशिकमध्ये राहतात आहेत ना. हे इथं रविवार कारंजावर कुठून माती आणत माहित नाही, पाणी टाकल्यावर वास येतो त्याचा. वावराच्या मातीचा वास नाही, तो चिखलाचा, गाळाचा, घाणीघुणीचा वास. त्याच्यावर आपण माती विकवल, सिजनेबल जे विकायचं ठरवलं ते विकत. राख विकते, गौऱ्या विकतात, गौऱ्यांची अगरबत्ती होती, शेणाचं पेंट होतं. या सगळ्या गोष्टींचा विचार आपल्याला केला पाहिजे. हळूहळू आर्थिक सक्षम झालो तरच काहीतरी पुढे जाऊ शकतो. कारण शिक्षणानं थोडेफार आता आपण सुधारलोय, पण आर्थिक अजूनही आहे तिथंच आहे. म्हणून मुलांसाठीच ह्या MIDCच्या कल्पना माझ्या आहेत. आतापर्यंत जी नवीन MIDC होती तिथं आदिवासींसाठी रिझर्वेशन असते, प्लॉट्स कोणी घेतलेलं नाही, मी घेऊन दिले आदिवासी म्हणजे आपल्याच पोरांना. पण ते त्याच्यात स्पर्धा करणारे होते, केली त्यांनी स्पर्धा. 11 MIDC त्याला मिळालेली आहे, सिन्नरच्या एका MIDC एका पोराला मिळालेली. करू ना आपण. तर अशा पद्धतीने सगळ्या गोष्टींचा विचार करूनच आपल्याला पुढे जावं लागेल. मध्यंतरी राज्यपाल महोदय येऊन आदिवासी विद्यापीठ नाशिकमध्ये करण्याची घोषणा केली. त्याचा पाठपुरावा आपण सगळे मिळून करू. जागा उपलब्ध आहेत, जागा देऊ. विद्यापीठ जर नाशिकला झालं तर खूप चांगल्या पद्धतीचं मुलांना त्या ठिकाणी संधी मिळेल. अशा पद्धतीचे प्रयत्न चालू आहेत. आदिवासी स्वतंत्र अभ्यासिका तालुक्याच्या किंवा मुख्य गावाच्या ठिकाणी ग्रामीणला करता येतील का? जसं करंजाळीला आहे, पेठला आता आपण सुरू करतोय, दिंडोरीत 2 ठिकाणी आहे, वणीला सुरू करतोय. अशा राज्यभर करायचा प्रयत्न त्या निमित्तानं चालू आहे. कारण आपली मुलं दिल्ली मुंबई जाऊन पुन्हा जाऊन निवड अभ्यास नाही करू शकत. ती गोष्ट आपल्याला इथं उभी करून देणं त्या ठिकाणी गरजेची आहे. अनेक विषयावर बोलता येईल, परंतु महत्त्वाचं डिपार्टमेंट सर, तुम्ही जर चुगली करणार नसाल तर सांगतो. TRTI पुण्याला आहे, ट्रायबल रिसर्च करायचं आहे ना. मग ट्रायबल तुम्ही 7-8 जण सोडले तर कोण आहे? ट्रायबलचं रिसर्च करायचं तर तुम्ही धुळ्यात करा, ठाण्यात करा, नंदुरबारमध्ये करा, चंद्रपूर गडचिरोलीत करा, का जिथं तात्काळ आदिवासी आणि त्याची लगेच त्याच्यावरचा इलाज त्या ठिकाणी होईल किंवा ती सूचना गव्हर्नमेंटला करता येईल. या दृष्टीनं आपण नाशिकला एक सब डिव्हिजन काढूया. कारण पुण्यातून मी ही चुगली का सांगितली, पुण्यातून जर नाशिकला नेणार आहे असं जर सांगितलं तर परवा माझी मुलं कुठं, बरोबर ना, जाऊ द्या, पण सब डिव्हिजन मागतो मी ते इथं आणणार.
आणायचंच काही करून का जेणेकरून आपल्या मुलांना PSC वगैरे किंवा वेगवेगळ्या काही स्कीम आहेत त्या संदर्भातली माहिती देखील आपल्या ह्या विभागातून काही ठिकाणची मुलं जागृत आहेत, घेतात त्याचा बेनिफिट. नंदुरबार त्याच्यात सगळ्यात पुढं आहे, पण आपला नाशिक सगळ्यात माग आहे असं मला खंत आहे आणि म्हणूनसाठी आपल्याला ते करण्याची गरज आहे. अशा अनेक प्रश्नांवर आपण भविष्यात प्रयत्न करतोय. पाठीमाग विधान भवनमध्ये 9 ऑगस्ट साजरा करायला 4 वर्ष आपण केले. आता ह्याही वर्षी करू आपण, पण तुम्ही माझी विनंती राहील ह्याच पद्धतीचं युवा आणि किंवा आदिवासी महोत्सव हा आपण अगोदर बसून मी त्याच्या अगोदर परवानगी घेतो, पण एकदा आपण मुंबईसारख्या प्रमुख ठिकाणी हे आपला आदिवासी महोत्सव पूर्ण राज्यभरातून करण्याचा माझा मानस आहे, त्याला आपण सगळ्यांनी सहकार्य कराल अशी मी आपल्याला विनंती करतो. या ठिकाणी अनेक ठिकाणी स्मारकं उभारण्याची खूप युवकांची आता तयारी, खूप म्हणजे खेडोपाड्यात त्याचा जो कानून आहे त्याच्या खूप अडचणी होतात, त्याच्या खूप परवानग्यांना अट्टहास करावा लागतो. तर त्या सुरळीत करण्याच्या संदर्भातला एक प्रयत्न आम्ही मंडळी करतोय का जेणेकरून जसं आता आपण इथं 1-2-250 एकरावर इगतपुरीला म्हणजे वासाळीला जे राघोजी भांगरांचं स्मारक करतोय 2-250 एकरावरचं, त्याला माझ्या माहितीप्रमाणे 200-250 कोटी रुपयाची काही तरतुदे राज्य सरकारने केलेली आहे. त्याच्यानंतर आपण त्याला केंद्रातून त्या ठिकाणी कोकाटे साहेब त्याचा खूप चांगल्या पद्धतीनं मागच्यापासून प्रयत्न करतात, त्यांचंही मी मनापासून आभार मानतो. आहेत खूप सारं करण्याची आपल्याला गरज आहे, करत राहू. फक्त जसं लक्की भाऊ कुठंतरी ते रक्त तापवत ठेवतात तशा पद्धतीनं आपण सगळ्यांनी ते तापत राहिलं पाहिजे अशी मी तरुणांकडून अपेक्षा व्यक्त करतो. मला महाराष्ट्रातून म्हणत होते का जिरवाळ साहेबांना आदिवासी डिपार्टमेंट दिलं पाहिजे, पण मीच सांगत होतो, मीच म्हणत होतो प्रचारातही का बरं मी आदिवासी आहे म्हणून आदिवासी डिपार्टमेंट काय, मी दुसरं डिपार्टमेंट चालू शकतो, मी मुख्यमंत्री नाही होऊ शकतो. तो प्रचारातला माझा विनोद असो. मी जर 288चं सभागृह चालवलं तर मी कुठलंही डिपार्टमेंट चालवू शकतो. आणि मग तुम्हाला जे डिपार्टमेंट आता मिळाले ते कोणाला नाव सुद्धा माहीत नाही असं माझं. कारण आता सुद्धा माझा परिचय करून देताना अन्न पुरवठा मंत्री सांगितलं. अन्न पुरवठा नाही, मी अन्न औषध प्रशासन, अन्न तयार होताना किंवा खायला घेतानाचं अन्न त्याच्यावरचं सुपरविजन आपलं आहे. जसं आज माझं एक स्लोगन गेले भरपूर महाराष्ट्राच्या बाहेर सुद्धा, यश अंतिम नसतं, अपयश घातक नसतं, 2 खेळांची मजा लुटायला धैर्य लागते. तसं आता दुसरं स्लोगन आहे, अन्न औषध म्हणून खा, अन्न औषध म्हणून खा. औषध तुम्ही बरं वाईट खाता का? एक्सपायरी पाहूनच सगळं चालतं. तसं अन्न सुद्धा पहा. 4 वेळा वडा, तेच एकच वेळाचं तेल त्याच्यात नवीन 5-5 लिटर टाकून 4 वेळा जर तळलं तर त्याचं विष तयार होतं. विष म्हणजे साईड इफेक्ट होतो, माणूस मरत नाही पण आजाराला सामोरं जातो. अन्न आहे त्या औषधासारखं खायचं का बाबा, ती जबाबदारी माझी जरी असेल तर तुमची आहे ना. किती वेळा बाबा तेल टाकवतो तू, एवढं विचारायचा अधिकार आहे ना तुम्हाला, कारण पैसे तुम्ही देता ना त्याला. नसेल जर तुम्ही अन्न औषधासारखं नाही खाल्लं तर औषध तुम्हाला अन्नासारखं खावं लागतं. आज तेच आहे. मला जेवणच जात नाही. एकच वेळा, एक सकाळी 11 वाजता थोडासा नाश्ता करतो, 11 वाजता एखादी चपाती खातो, दिवसभर काहीच खातो, संध्याकाळी ते जेवतच नाही. असे अनेक लोक आहेत का संध्याकाळी जेवत नाही. पण मला तुम्ही सांगा 60% लोक 4 वेळा औषध खाल्ल्याशिवाय नाही जात. 4 वेळा. मग तुम्ही औषध अन्न म्हणून खाता
कांदा औषध म्हणून खातात, ज्याच्यासाठी आपल्याला बदल करायचा. खूप बोलण्यासारखं आहे माझी. मी आता परवा जेव्हा आढावा बैठक घेतली 15 दिवसात, पहिलं ठरवलं का आपल्याला दुधातली भेसळ, कारण दुधात म्हणतात नाही भेसळ आहे, दुधातली भेसळ तपासायची. दुसऱ्या दिवशी आदेश केले 8 वाजता सगळ्या जिल्ह्यांमध्ये दूध निर्माण होते तिथे 1068 सॅम्पल घेतले. 2-4 दिवसात तपासले. पावणे 200 नमुने आले तपासून. त्याच्यात सोडियम क्लोराईड आहे, म्हणजे मीठ. मग दुधात तर मीठ पडल्यावर घट्ट होऊन खराब होऊन जातं, आणि त्याच्यात तर भरमसाठ मीठ टाकलं जातं. याचा अर्थ काय? का खराब झालेलं दूध सुद्धा त्या सोडियम क्लोराईडमध्ये काही केमिकल टाकून ते एकदम चांगली फॅट लागणारं दूध तयार होतं. म्हणून आपण त्याचा पुढे तपास करतो. खूप गोष्टी तपासता येण्यासारख्या आहेत, आणि ती गरज सुद्धा आहे. कारण पूर्वी अटॅक तब्येतच तेवढी होती रे बा, म्हणून त्याला अटॅक आला. आता काय 40-42 त्याचं वजन, अशी त्याची प्रकृती. आम्ही बरोबर आलो एसटी किंवा आम्ही बरोबर आलो गाडीवर, उतरला आणि घरी गेल्यावर मला फोन आला तर त्याला अटॅक आला. किती लोकांच्या कवट्यांचं हाड काढून मांड्यांमध्ये मोजता येणार. ब्रेन ट्यूमर, रक्तस्राव. म्हणून आपल्याला ह्या गोष्टीवर सुद्धा थोडंसं कळत प्रबोधन करण्याची गरज आहे. कारण ह्याच्यात काय भेसळ कोणी तुम्ही मी किंवा सर्वसामान्य माणूस नाही, भेसळ होती ती फार मोठ्या ठिकाणी होते. म्हणून मला एकतर पुण्यावरून TRT आणायला तरी आपल्याला अडचण, आणि ही भेसळ एकदमच शोधायला तरी मला अडचण, कारण ती सुद्धा फार मोठी भेसळ आहे. तरी आपण नक्की भाऊ प्रयत्न करू, कारण आपला तसा आदिवासी माणूस आजही बऱ्यापैकी जो खेड्यात राहतो तो बऱ्यापैकी स्वतःच्या शेतातलं पिकवलेलं तेच. नसं दुधाचं मी सांगितलं ना, माळकरी लोक पनीर, आमदार मामा पनीर चिल्ली, पनीर टिक्का, पालक पनीर, पनीर भुर्जी, नको त्या भुर्ज्या. पण हे पनीर आहे ना, जवळपास बरंचसं पनीर बिगर दुधाचंच पनीर आहे. दूधच नाही का, थेंबर दूध नाही, पनीर आहे. हौसेने आपण कुठं मोठमोठ्या 5 स्टारला जातो, तिथंही होतंय असं. मी आज तपासलं नाही, कारण त्या अधिकार आपल्याला नाही, ते केंद्राला आहे. पण तरी मी केंद्राची परवानगी घेणार आहे, ती सुद्धा तपासून पाहणार. खूप वाईट आहे हा युवा महोत्सव जरी असेल तर माझं डिपार्टमेंट म्हणून तर मला काही ना काही सांगितलं पाहिजे. रोज मिळायला पुरतं मी काहीच नाही केलं तर कसं व्हायचं. मी कुंकवावर सुद्धा माझ्या आईचं नाव घेऊन सांगितलं. कुंकवात भेसळ, कुंकू हळदीचं, म्हणजे माहीत असेल तुम्हाला, पण कुंकू हळदीचं. आता कुंकवात भेसळ आहे. बाहेरच्या तिथं त्या अधिकारी होत्या आढावा बैठक दिवशी, या ताई मंडळीला सांगितलं. अधिकारी बाया होत्या. म्हटलं ताई तुम्ही सक्सेस झाला, कारण तुम्ही कुंकू लावत नाही, तुम्ही FDAच्या कर्मचारी आहात म्हणून कुंकू लावत नाही, कारण कुंकवात भेसळ आहे म्हणून आपल्याला आता टिकल्या लावलं. पण त्याचं कारण तसं नाही. म्हटलं कुंकू हे कशासाठी लावायचं, का हात सोडला, पाय सोडला, का हळदीचा लेप देतो आजही अँटीबायोटिक आहे. पण मग त्यावेळेला त्या बाईनं रोज कुंकू लावावा म्हणून सौभाग्याचं देणं सांगितलं, का जेणेकरून ती रोज लावावी. त्याचं कारण ते होतं का ते ओरिजिनल हळदीचं होतं, तर तिचं डोकं शेकवलं जायचं. बुका बिचारे गेले मालक, का बुका लावायचा. बुकाच का लावायचा, त्यालाही कारण, त्यालाही शास्त्रीय कारण किंवा मेडिकली आहे. का बुका हा तुळशीच्या खोडांचा, फांद्या फुंद्यांचा होतो, नारळाच्या शेंड्यांचा होतो, चिंचोक्याचा होतो. असा बुका कुंकू असे तयार केले जातात. आणि मग नारळाच्या कवटी किंवा जाळलेलं जे हे राहतं, आपल्या इकडे ग्रामीण भागात अजूनही नक्की तोंड आलं तर 2-3 थेंब मधाचे नारळाची शेंडी जाळून मध्ये असं लावतात ना,
ते 2 वेळा लावलं तरी बरं होतं. याचा अर्थ सौभाग्य गेल्यानंतर त्या बाईने लावलं पाहिजे का त्याच्यानं तिचं शांतता मिळेल. अशा सगळ्या गोष्टी त्या ठिकाणी आहेत. तेव्हा त्याही लोकांना प्रश्न पडला, हा खरंच मंत्री आहे का भगत आहे? पण ते सुद्धा मी सांगितलं होतं सभागृहात का मी आदिवासी आहे. आदिवासी आणि जडीबुटी हे खूप जवळचं नातं आहे. मी आयुर्वेदावर सुद्धा काम करणार आहे. आयुर्वेद सुद्धा आपल्या एकत्र टेस्ट करणार. त्याला सुद्धा नव्यानं कुठं बाहेर येता येईल, रजिस्टर्ड होता येईल अशा पद्धतीचा प्रयत्न देखील माझा सुरू आहे. आजही पाठी बांधणाऱ्यांची संख्या फार मोठी आहे. सांगकर बाबा आहे ना, अशी खूप काही करण्याचे तुमच्या आशीर्वादानं संधी मिळालेली आहे. ती निश्चित समाजाच्या हितासाठी जिथं जिथं म्हणून काही असेल त्याच्यात जास्तीचा प्रयत्न करेल अशा पद्धतीची मी तुम्हाला खात्री देतो. आणि मधून नेहमीच बसून या विषयांवर चर्चा, इतर डिपार्टमेंटवर चर्चा त्या दृष्टीने कराव्यात अशा पद्धतीची अपेक्षाही व्यक्त करतो. आपण या ठिकाणी आम्हाला बोलवलं, खूप उशिरापर्यंत थांबून राहिला, यथोचित असा सत्कार केला त्याबद्दल. कारण हा सत्कार, हा मायेचा सत्कार, हा घरचा सत्कार. शेजारणीनं पाची पक्वान्नाचं ताट जरी दिलं आणि आईने निवळ भाऊ आज काहीच नव्हतं, 5 पक्वान्नापेक्षा आईचा हात, तसा तो हा तुमचा आईचा हात, आईचा सत्कार म्हणून या ठिकाणी माझा केला. त्याबद्दल मी सर्व लकी भाऊच्या टीमला मनापासून धन्यवाद देतो, त्यांचे आभार मानतो आणि माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय आदिवासी.